मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत ओबीसी नेते आक्रमक, विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅझेट संदर्भात जी आर कसा काढला, भुजबळांचा सवाल। हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करा, मराठा समाजाला दिलेल्या कुणबी दाखल्यांची श्वेतपत्रिका काढा, ओबीसी बैठकीत वडेट्टीवारांसह पंकजा मुंडेंची मागणी। ओबीसींच्या ताटातील आरक्षण कुणीही घेणार नाही, खाडाखोड केलेले कुणबी दाखले रद्द होतील, खोटे प्रमाणपत्र वाटप झाले असतील तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करू, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन। दिवाळीआधी प्रमाणपत्र वाटप करा, नाहीतर अवघड होईल, जी आर रद्द करायला बापाची पेंड आहे का? मराठा आरक्षणासंदर्भातल्या जी आर रद्दच्या मागणीनंतर जरांगेही संतापले। छगन भुजबळ जातीयवादाचा नरकासूर, मंत्रिमंडळातनं काढून टाका, जरांगेंचा हल्लाबोल, तर आरक्षण खाऊन यांचं रक्त बोगत झालंय, जरांगेंची पंकजा मुंडेंवरही टीका। पुरात शेतकऱ्यांची जमीनच वाहून गेली, त्यांचं पुनर्वसन कसं करायचं? सरकारनं कृषी धोरण जाहीर करावं, लवकरात लवकर ठोस पावलं उचलावी, शरद पवारांची मागणी। सिंहगड रोड पोलिसांनी दिलेलं पत्र गौतमी पाटीलनं 4 दिवसांपूर्वीच स्वीकारलं, मात्र अद्यापही संपर्क नाही। गौतमीला म्हणणं मांडण्यासाठी पोलीस ठाण्यात येण्याच्या पत्रातल्या सूचना। 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना खोकला सर्दीची औषधं देऊ नका, बालमृत्यूंच्या घटनांची दखल घेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची सूचना। तामिळनाडू सरकारकडून कोल्ड्रिप कप सिरपच्या विक्रीवर बंदीचा आदेश। उद्धव ठाकरे रामदास कदमांना कोर्टात खेचणार, माफी मागा अन्यथा कोर्टाच्या कारवाईला सामोरं जा, बाळासाहेबांबाबत उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांनंतर अनिल परबांचा इशारा। बाळासाहेबांची बॉडी 2 दिवस का ठेवली, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित सीबीआय चौकशीची मागणी करणार, रामदास कदमांचा हल्लाबोल, तर आरोपांबाबत उद्धव ठाकरेंनी उत्तर देण्याचंही आव्हान। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्माऐवजी आता शुभमन गिलकडे भारतीय संघाची धुरा, तर श्रेयस अय्यर उपकर्णधार, रोहित आणि विराटचीही संघात निवड।